मना मानसी दुःख आणू नको रे, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. समर्थ म्हणाले, विवेकानं देहबुद्धीचा त्याग करावा आणि विदेहीपणे मुक्तीचा उपभोग घ्यावा. पण मग विदेहीपणा आणावा कसा, याचं उत्तरही समर्थांनी दुसऱ्या रचनेमध्ये देऊन ठेवलं. समर्थ म्हणाले, रामासी वर्णिता देही विदेहता, झाली तन्मयता सहजची. महाभारताचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर धर्मराज अत्यंत दुःखी झाले. त्यांना असं वाटू लागलं की मी अनेक जणांना मारलं, या युद्धाच्या निमित्ताने का होईना, पण मी अनेक जणांना मारलं, अनेक ब्राह्मणांना मारलं, अनेक मुलांना मारलं, अनेक ज्येष्ठांना मारलं, अनेक गुरुवर्यांना मारलं. आता माझ्या हातून इतकं पाप झालंय की मी अजून ह्याच्या पुढे कितीही लक्ष वर्ष जरी जगलो आणि कितीही उपासना केली तरी माझी नरकातून काही सुटका होणार नाही. आणि म्हणून त्यांनी हा प्रश्न गोपालकृष्णांना विचारला. गोपालकृष्णांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचं दुःख कमी होईना. म्हणून ते शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांकडे स्वतः भगवान गोपालकृष्ण युधिष्ठिरांना घेऊन गेलेत आणि त्यावेळेला भीष्मांनी उपदेश केलाय की दुःख कितीही झालेलं असलं तरी त्याचा विचार करत राहू नये. दुःखाचा विचार करत राहिल्यानं दुःख कमी होण्याच्या ऐवजी ते वाढतच राहतं आणि त्याच्यामुळे त्याचा विचार करू नये. मना मानसी दुःख आणू नको रे. आणि म्हणून समर्थांनी सांगितलं, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी कशी, रामासी वर्णिता देही विदेहता. ऐकूया रामाचे भजन हेची माझे ध्यान. राम